नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KTHM ई लर्निंग या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, या आधीच्या लेक्चरमध्ये आपण व्यवसाय प्रशासन 3 या विषयातील चौथ्या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे, ते म्हणजे भांडवल व्यवस्थापन। या भांडवल व्यवस्थापन या प्रकरणात मुख्यतः 3 मुद्दे आहेत, ते म्हणजे भांडवलाचे प्रकार, त्यानंतर भांडवलाचे स्रोत, अल्पकालीन वित्तपुरवठा। या तीनही मुद्द्यांपैकी आपण या आधीच्या लेक्चरमध्ये भांडवलाचे प्रकार सविस्तर अभ्यासलेले आहेत, तसेच भांडवलाचे स्रोतही आपण अभ्यासतो आहे। भांडवलाच्या स्रोतांमध्ये पहिले 5 स्रोत या आधीच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासले आणि आज आपण भांडवलाच्या स्रोतांमधले पुढचे 5 प्रकार अभ्यासणार आहोत, तसेच अल्पकालीन वित्तपुरवठा ही संकल्पनाही सविस्तर अभ्यासणार आहोत। आजच्या लेक्चरमध्ये आपण भांडवलाचे पुढचे जे 5 स्रोत आहेत ते म्हणजे बँकेकडून कर्ज, हप्त्यावर कर्ज, मर्चंट बँकिंग, प्रतिभूतींचे विपणन आणि प्रतिभूतींची हमी यांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत। त्यामध्ये बँकेकडून कर्ज याची माध्यमे तसेच फायदे तोटे बघणार आहोत। त्यानंतर आपण आजच्या लेक्चरमध्ये हप्त्यावर कर्ज याचा अर्थ, व्याख्या, उदाहरणे बघणार आहोत। तसेच मर्चंट बँकिंग आणि मर्चंट बँकिंग याचा अर्थ किंवा मर्चंट बँकिंग पूर्वीत असलेल्या सेवांचाही आपण या लेक्चरमध्ये अभ्यास करणार आहोत। त्यानंतर आपण प्रतिभूतींचे विपणन, अर्थ, पद्धती, फायदे तोटे, प्रतिभूतींची हमी, तसेच प्रतिभूतींचा हमींचा अर्थ, त्याच्या व्याख्या आणि पद्धती यांचा अभ्यास करणार आहोत। आणि शेवटी अल्पकालीन वित्तपुरवठा यामध्ये व्यापारी कर्ज, त्याचा अर्थ, फायदे तोटे यांचा सविस्तर आपण अभ्यास करणार आहोत। सुरुवातीला आपण भांडवलाच्या स्रोतांमधला 6वा जो स्रोत आहे तो म्हणजे बँकेकडून कर्ज, या कर्ज पुरवठ्याची माध्यमे कोणती आहेत ती बघणार आहोत। मित्रांनो, यामध्ये तारणावर कर्जे हा एक माध्यम आहे। मित्रांनो, सुरक्षिततेसाठी गहाणासह किंवा गहाणाशिवाय दिलेली आगाऊ रक्कम म्हणजे कर्ज। कर्जदाराला ठरविलेल्या व्याजदराने विशिष्ट रक्कम दिली जाते। संपूर्ण कर्ज घेतले नसले तर करारातील कर्जाच्या रकमेवर पूर्ण व्याज द्यावे लागते। हे कर्ज एक रकमी पद्धतीने किंवा हप्त्याने फेडता येते। कर्ज मुदतीची असतात किंवा मागणीनुसार परतफेड करण्यासाठी कर्जेही असतात। त्यानंतर बँकेकडून कर्ज पुरवठ्याची पुढचं माध्यम आहे ते म्हणजे कॅश क्रेडिट। या व्यवस्थेमध्ये कर्जदाराला ठराविक मर्यादेपर्यंत पैसे कर्जाऊ घेता येतात। ग्राहकाची विश्वासार्हता व परतफेड क्षमता यांचा विचार करून कर्जाची मर्यादा ठरविली जाते। साधारणपणे सुरक्षिततेसाठी काही गोष्टी गहाण ठेवून अशा प्रकारचे कर्ज दिले जाते। पुढचं माध्यम आहे ते म्हणजे ओव्हरड्राफ्ट। मित्रांनो, चालू खातेधारकांना ही सुविधा देण्यात येते। चालू खात्यामधील शिल्लकीपेक्षा ठराविक मर्यादेपर्यंत जास्त रक्कम काढण्याची मुभा खातेदाराला दिली जाते। साधारणपणे ही सुविधा आठवडाभरासाठी असते आणि प्रसंगोपातच वापरली जाते। आणि शेवटचं माध्यम आहे ते म्हणजे बिल डिस्काउंटिंग। खरेदीदाराकडून आश्वासन, हुंडी किंवा बिल ऑफ एक्सचेंज असलेला ग्राहक ही हुंडी व्यापारी बँकेकडे वटवू शकतो। मुदत बिलांच्या बाबतीत बिल डिस्काउंटिंग असा शब्द प्रयोग केला जातो, तर मागणी बिलांच्या बाबतीत बिल खरेदी असा शब्द प्रयोग केला जातो। बँकांकडून कर्ज घेण्याचे काही फायदे आहे ते फायदे बघूया। त्यामध्ये पहिला फायदा आहे स्वस्त पद्धत। मित्रांनो, खेळत्या भांडवलासाठी बँकांकडून कर्ज ही एक सोपी पद्धत समजली जाते। दुसरा फायदा आहे लवचिकता। बँक कर्ज घेण्यात लवचिकता असते, कारण खेळत्या भांडवलासाठी बँकेकडे विविध पर्यायी योजना असतात। त्यानंतर पुढचा फायदा आहे तो म्हणजे सवलतीचा व्याजदर। रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार बँका लघु उद्योगांना व कुटीर उद्योगांना सवलतीच्या दराने कर्ज पुरवठा करतात। त्यानंतर बँकांची मित्रत्वाची भूमिका। कर्ज पुरवठा व कर्जाचा वापर यांच्या योग्य पद्धतीबाबत सल्ला देण्यासाठी बँका मित्र, मार्गदर्शक व तत्त्वज्ञाची भूमिका पार पाडत असतात। पुढचा फायदा आहे तो म्हणजे मोठ्या कर्जांची उपलब्धी।
मित्रांनो, बँकांकडून मोठ्या कर्जातून भांडवल उभे करता येते. कंपन्यांना त्यांच्या विविध गरजांसाठी बँकांकडून वेगवेगळ्या प्रकारची कर्जे मिळतात. इतर कुठल्याही स्रोतांपेक्षा कंपन्यांना बँकांकडून सहजपणे कर्ज मिळते. कर्ज वितरण होण्यास फारसा विलंब लागत नाही. त्यानंतर पूर्वनिश्चित व्याजदर. कंपनीच्या उत्पन्नात बरेच चढउतार होत असले तरी बँकांच्या कर्जावरील व्याज ठराविक अंतराने विशिष्ट दराने द्यावे लागते. कर्ज वितरणाच्या वेळीच व्याजदर निश्चित केलेला असतो. म्हणजेच कर्ज घेतल्यावर कंपनीच्या कारभारातील चढ उताराची नंतरची जोखीम हप्ते किंवा व्याजावर बाधा आणू शकत नाही. त्यानंतर पुढचा फायदा आहे तो म्हणजे तारणातून सुरक्षितता. कंपनीची मालमत्ता कर्जासाठी तारण ठेवावी लागते. म्हणजेच बँकेचे भांडवल व परतफेडीची बँकेकडे हमी असते. त्यामुळे तारण असेल तर बँकांकडून कर्ज घेणे सोपे जाते. बँकेकडून कर्जाचा पुढचा फायदा आहे तो म्हणजे बँकेचा व्यवस्थापनावर प्रभाव. मित्रांनो, कंपनीमध्ये ज्या सदस्यांनी मुख्य भांडवल गुंतवले आहे त्यांचे नियंत्रण कायम ठेवून कंपनी बँकांकडून भांडवल उभे करू शकते. बँकांनाही कर्ज दिल्यामुळे कंपनीच्या व्यवस्थापनात कुठलाही हक्क मिळत नाही. यानंतर पुढचा फायदा आहे तो म्हणजे कर्जाची मुदत. कंपन्या आपल्या कुवतीनुसार कितीही मोठे प्रकल्प हातात घेऊ शकतात व त्यासाठी बँका दीर्घ मुदतीची कर्जे देतात. विशिष्ट मुदतीमध्ये कंपनीचे अर्थार्जन उत्तम असेल तर कंपनी कर्जाचे हप्ते देण्यासाठी त्या मुदतीत योग्य प्रकारे नियोजन करू शकते. त्यानंतर पुढचा फायदा आहे अवाजवी भांडवलीकरण टाळणे. बँकांकडून दीर्घ मुदतीवर कर्जे घेतली जातात परंतु त्यांची परतफेड केव्हाही करता येते. पण जेव्हा पैशांची जास्त गरज नसते तेव्हा कर्ज त्वरित परत करून कंपनी अवाजवी भांडवलीकरण टाळू शकते. पुढचा फायदा करामध्ये सवलत. कर्जावर दिले जाणारे व्याज हे कंपनीच्या खर्चात धरले जाते व त्यामुळे आयकर नियमाखाली ते करपात्र उत्पन्नातून वजा करता येते. पुढचा जो फायदा आहे तो म्हणजे अडचणीच्या वेळी महत्त्वाचा वित्त स्रोत. जेव्हा बाजारपेठेत भांडवलाचा तुटवडा असतो तेव्हा लहान व मध्यम उद्योगांसाठी लागणाऱ्या पैशांकरता बँकांकडून कर्जे हाच महत्त्वाचा स्रोत ठरतो. यानंतर बँकांकडून कर्ज घेण्याचे काही तोटे आहेत. त्यामध्ये पहिला तोटा बरीच कागदपत्रे. मित्रांनो, व्यापारी बँकांकडून कर्ज घेण्यासाठी अनेक प्रकारची कागदपत्रे सादर करावी लागतात. ही फार वेळ काढू प्रक्रिया असते. पुढचा तोटा आहे ताबे गहाण किंवा गहाणपत्र. कर्जे देताना बँका साधारणपणे काही मालमत्ता गहाण म्हणून स्वीकारतात. पुढचा तोटा आहे परतफेडीस उशीर झाल्यास कडक कारवाई. मुद्दल आणि व्याजाची परतफेड करण्यास उशीर झाला तर बँका कडक कारवाई करू शकतात. त्यानंतर पुढचा तोटा आहे तारणाची आवश्यकता. बँका तारणाशिवाय कंपन्यांना कर्जे देत नाहीत. बँकेचे भांडवल सुरक्षित राहावे यासाठी बँका कंपन्यांकडून कर्जासाठी तारण मागतात. म्हणून स्थिर मालमत्ता कमी असलेल्या कंपन्यांना बँकांकडून भांडवल घेणे अवघड जाते. यानंतर पुढचा तोटा आहे तो म्हणजे मंदीच्या काळात कर्जामुळे येणारे अपंगत्व. मित्रांनो, अर्थव्यवस्थेच्या चक्रामुळे किंवा अनपेक्षित संकटांमुळे कंपनीचा व्यवसाय व उत्पन्न अचानक ढासळू शकते. अशावेळी पूर्वनिश्चित तारखांना मुद्दल व व्याजाचे हप्ते देणे कंपन्यांना कठीण होते. अशावेळी बँका तारण मालमत्तेवर कब्जा करू शकतात. त्यामुळे कंपन्यांना अपंगत्व येऊ शकते. पुढचा तोटा आहे कंपन्यांच्या भागमूल्यावर परिणाम. जेव्हा भांडवलात कर्जाचा हिस्सा मोठा असतो तेव्हा कंपनीचे बरेच उत्पन्न कर्जफेडीतच खर्च होते. व्याज व मुद्दल जाऊन लाभांश देण्यासाठी फार थोडी रक्कम उरते. अशावेळी कंपनीच्या भागांचे बाजारमूल्य खाली येते. त्यानंतर पुढचा तोटा आहे तो म्हणजे जोखीम. जेव्हा कंपनीच्या उत्पादनांची मागणी अस्थिर असते तेव्हा कंपनीचे उत्पन्न अनिश्चित असते. अशा कंपन्यांना कर्ज देणे यात बँकांना मोठी जोखीम वाटते. आणि शेवटचा तोटा आहे तो म्हणजे कंपनीच्या कामकाजावर नियंत्रण नसते. मित्रांनो, कर्ज दिल्यामुळे बँकांना त्या कंपनीच्या व्यवस्थापनात काही अधिकार मिळत नाही किंवा कंपनीवर कुठलेही नियंत्रण ठेवता येत नाही. बँकेने दिलेले कर्ज योग्य प्रकारे वापरले जाते आहे की नाही हे त्यांना पाहता येत नाही. त्यामुळे अशा कर्जांचा गैरवापर होऊ शकतो. जर कंपन्या अचानक बुडीत गेल्या तर बँकांना कर्ज वसुली करणे अत्यंत अवघड होते. यानंतर आपण भांडवलाचा पुढचा स्रोत आहे तो म्हणजे हप्त्यावर पत पुरवठा किंवा कर्ज पुरवठा. मित्रांनो,
हप्त्याने पतपुरवठा करताना हप्त्यांची ठराविक संख्या ठरविली जाते. आजकाल अनेक जण घरातील मोठ्या वस्तू, गाड्या इत्यादी दीर्घकाळ टिकवणाऱ्या वस्तू हप्त्याने विकत घेतात. यामध्ये विक्रेत्यांकडून ग्राहकांना उधारी दिली जाते. काही वित्तीय संस्था किंवा सावकार बँका खरेदीदारांना कर्ज देतात. खरेदीदारांना वस्तूचा प्रत्यक्ष ताबा दिला जातो. विक्रेत्याला संबंधित कर्जदाता संपूर्ण रक्कम अदा करतो व नंतर ही रक्कम व व्याज ठराविक हप्त्यातून खरेदीदाराकडून वसूल करतो. तोपर्यंत कर्जदाराकडेच किंवा कर्जदात्याकडेच या वस्तूचा कायदेशीर मालकी हक्क राहतो. यानंतर या हप्त्यावर कर्ज पुरवठ्याची व्याख्या आणि उदाहरणे बघूया. यामध्ये संपूर्ण कर्ज फिटेपर्यंत ठराविक मुदतीमध्ये ठराविक अंतराने व्याजासह मुद्दलाची विशिष्ट रकमेतून परतफेड करणे यास हप्त्याने पतपुरवठा असे म्हणतात. त्याची काही उदाहरणे आहेत ते म्हणजे जमिनीसाठी, गृहबांधणीसाठी कर्ज, गृहतारण कर्ज, भागभांडवलावर दिलेले कर्ज, घराच्या आधुनिकीकरणासाठी कर्ज, मोटार गाडी बोटींसाठी कर्ज, शैक्षणिक कर्ज, वैयक्तिक कर्ज, पर्यटनासाठी कर्ज इत्यादी उदाहरणे ही हप्त्यावर कर्ज पुरवठ्याची आपल्याला येऊ शकतात. यानंतर मर्चंट बँकिंग हा पुढचा भांडवलाचा स्रोत आहे. मित्रांनो, मर्चंट बँक ही अशी संस्था आहे की जी कंपनीकडून स्थापित केली जाते. ही संस्था भांडवल संरचना, पुनर्रचना आणि साधनांचे संक्रमण याबाबत सल्ला देण्याचे आणि सहाय्य करण्याचे काम करते. विहित अशा नियमित कामात अशा प्रकारचे सहाय्य केले जाते. मर्चंट बँकिंग हा शब्द मर्चंट या शब्दापासून अस्तित्वात आलेला आहे. 16व्या शतकात पाश्चिमात्य देशात व्यापारी लोक बँकिंग उपक्रम करीत असत आणि म्हणून मर्चंट बँकिंग ही संज्ञा प्रत्यक्षात कार्यान्वित झाली. आता मर्चंट बँकिंग हे असे क्षेत्र झाले आहे की जे फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहे. मर्चंट बँकिंगचे जाळे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे आणि आज वित्तीय अभियांत्रिकी म्हणून यास लोकप्रियता प्राप्त झाली आहे. इंग्लंड आणि अमेरिका या देशात 20व्या शतकाच्या अगदी सुरुवातीलाच मर्चंट बँकिंग उपक्रम सुरू झाले होते. मर्चंट बँक पुरवित असलेल्या काही सेवा आपण बघणार आहोत. त्या सेवांमध्ये पहिली सेवा आहे भागांचे व्यवस्थापन. मित्रांनो, कंपन्यांच्या प्रतिभूतींचे सार्वजनिक वितरण व्यवस्थापन हे भांडवल बाजारातील भांडवल स्रोतांचे भाग किंवा विपत्रे यांच्या मार्फत वाटप करण्याची एक कृती असते. या संदर्भात मर्चंट बँका या भागाचे भाग वाटपाचे व्यवस्थापक म्हणून काम बघतात. या संदर्भात त्यांचे कार्य एक विशेषीकृत मध्यस्थ संस्था म्हणून असते. त्यांचा मुख्य व्यवसाय हा भांडवली भागांकडे सार्वजनिक पैसा उत्कृष्ट करणे हा असतो. या संदर्भात ह्या मर्चंट बँका किंवा भागांचे व्यवस्थापन ही सेवा पुरवित असतात. त्यामध्ये उद्देश पत्रके तयार करून स्टॉक एक्सचेंजकडून त्यांना मंजुरी घेणे ही एक सेवा पुरवतात. सेवेकडून मंजुरी घेणे ही एक सेवा पुरवतात. तसेच विमेकरी, बँका, दलाल, जाहिरातदार, छपाईदार इत्यादींची नियुक्ती करणे ही एक सेवा या निमित्ताने पुरवली जाते. सार्वजनिक भाग वाटपात समाविष्ट असणाऱ्या सर्व प्रकारच्या संस्थांची संमती मिळवणे, तसेच दलाल, गुंतवणूकदार यांची सभा घेणे, जाहिरातीचे स्वरूप ठरवणे, आवेदन रक्कम भरण्यासाठीच्या बँकेची निवड करणे, भाग विक्रीच्या प्रारंभाची व शेवटची तारीख ठरविणे, तसेच विविध शाखांमधून जमा झालेल्या आवेदन रकमेसंदर्भात दैनंदिन अहवाल मिळवणे आणि भागांची वर्गणी गोळा करणे अशा विविध सेवा ही मर्चंट बँक पुरवीत असते. त्यानंतर दुसरी सेवा आहे ती म्हणजे भागांच्या संदर्भात कंपन्यांना सल्ला. मित्रांनो, भाग विक्री व्यवस्थापनात मर्चंट बँकेचा सल्ला अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. प्रवर्तकाला नवीन भाग, अतिरिक्त भाग, बोनस भाग किंवा हक्क भाग विक्रीचे निर्णय घ्यावे लागतात. या संदर्भात मर्चंट बँका प्रवर्तकाला अशा भागांचे स्वरूप कोणते असावे याबद्दल सल्ला देण्याचे कार्य करतात. त्याचबरोबर या बँका प्रवर्तकांना कोणत्या प्रकारच्या प्रतिभूती वितरित कराव्यात याबाबतही सेवा पुरवते. कोणत्याही वाटपाचे यश योग्य प्रकारच्या प्रतिभूतींच्या निवडीवर अवलंबून असते. त्यामुळे मर्चंट बँकेचा सल्ला या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा ठरतो. पुढची सेवा आहे ती म्हणजे हमी सेवा.
मर्चंट बँका कंपन्यांना त्यांच्या भागभांडवलाच्या विक्रीची हमी देण्याचे कार्य करतात. अशा हमींचे स्वरूप विम्याच्या स्वरूपात असते. या बँका कंपन्यांना त्यांच्या भाग विक्रीबाबत हमी देतात. अशा प्रकारे जोखीम घेण्यासाठी या बँकांना कमिशन दिले जाते. हमी हा असा प्रकार आहे की ज्यामार्फत बाजारात भांडवल उभारणीसाठी नवीन भागांच्या विक्रीची खात्री दिली जाते. नवीन उद्योजकांना बाजारातून भाग विक्री करून भांडवल उभे करण्यात अनेक अडचणी येतात, कारण गुंतवणूकदार जोखीम घेण्यास तयार नसतात. अशा वेळी नवीन कंपन्या अशा हमीदारांकडे धाव घेऊन त्या बाजारात उतरण्यापूर्वी त्यांच्या भागांच्या विक्रीची हमी घेण्यासाठी उद्युक्त करतात. मर्चंट बँका ही सेवा पुरवते. अशा प्रकारे उद्योजकांना भांडवल उभारणीसाठी मर्चंट बँक प्रयत्न करतात. आणि पुढची सेवा आहे ती म्हणजे रोखे संग्रह व्यवस्थापन. रोखे संग्रह व्यवस्थापन म्हणजे विविध प्रकारच्या वित्तीय साधनांचे व्यवस्थापन होय. अशा वित्तीय साधनांमध्ये रोख्यांचा समावेश असतो. गुंतवणूक व्यवस्थापनामध्ये गुंतवणूक व्यूहरचना तयार करणे तसेच अपेक्षित गुंतवणूक परतावा मिळवण्यासाठी वेळेवर खरेदी किंवा विक्री करून योग्य त्या गुंतवणूक मिश्राची निवड करणे याचा समावेश होतो. मर्चंट बँका गुंतवणूकदारांना रोखे संग्रह व्यवस्थापनाची सेवा पुरवतात. आणि शेवटची सेवा मर्चंट बँक पुरवते ती म्हणजे भाग वाटपात व्यवस्थापक म्हणून किंवा सल्लागार. भाग वाटप संदर्भात कंपन्या एक किंवा अधिक संस्थांची नेमणूक व्यवस्थापक म्हणून करू शकतात. सेबीने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार सर्व प्रकारच्या भागांच्या व्यवस्थापनासाठी कमीत कमी एका अधिकृत मर्चंट बँकेची नियुक्ती करायला हवी. ही बँक व्यवस्थापक म्हणून काम पाहते. प्राथमिक भांडवल बाजारात मर्चंट बँक कंपनीला भांडवल व्यवहारात मदत करण्यासाठी एक महत्त्वाची संस्था म्हणून कार्य करतात. या बँका त्या कंपन्यांना त्यांच्या कामकाजात मदत करण्याचे कार्य करतात. यानंतर भांडवलाचा पुढचा जो 9वा स्रोत आहे तो म्हणजे प्रतिभूतींचे विपणन. मित्रांनो, प्रतिभूतींचे विपणन याचा अर्थ प्रतिभूतींचे खरेदी विक्रीचे व्यवहार हाताळणी करणे होय. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर भांडवल बाजारात विविध कंपन्यांचे भाग खरेदी विक्रीचे व्यवहार हाताळणे म्हणजे प्रतिभूतींचे विपणन होय. बाजारात गुंतवणूकदारांना भाग खरेदीसाठी आकर्षून घेणे, त्यांना भाग खरेदी करण्यास प्रवृत्त करणे या विशेष कौशल्य आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत. प्रतिभूतींचे विपणन ही एक किचकट आणि प्रदीर्घ काळासाठी चालणारी प्रक्रिया आहे. प्रतिभूती विपणन प्रक्रियेत अनेक घटक सामावलेले असतात. मुख्य म्हणजे प्रतिभूती खरेदीस उद्युक्त करण्यासाठी गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास संपादन करावा लागतो. प्रतिभूतींचे विपणन करण्यासाठी प्राथमिक आणि दुय्यम बाजारपेठ आवश्यक असते. प्राथमिक बाजारपेठेत नवीन प्रतिभूती तर दुय्यम बाजारपेठेत आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या प्रतिभूतींचे व्यवहार होतात. अशा बाजारपेठांना शेअर बाजार संबोधले जाते किंवा स्टॉक मार्केट किंवा म्हटले जाते. या प्रतिभूती विपणनाच्या विविध पद्धती आहेत. त्यामध्ये पहिली पद्धत आहे ती म्हणजे खाजगी विपणन. या खाजगी विपणनाचे काही फायदे आहे की पहिला फायदा आहे तो म्हणजे सोपेपणा. खाजगी विपणनामुळे भांडवल उभारणे सोपे जाते. त्यानंतर शाश्वती, आवश्यक ते निधी गोळा केले जातील किंवा निधी जमा होतील याची शाश्वती या खाजगी विपणनामध्ये मिळते. पुढचा फायदा आहे खर्चात बचत. जाहिरात खर्चात पुष्कळशी बचत ही या निमित्ताने होते. त्यानंतर कायद्याची बंधने पाळावी लागत नाहीत. माहितीपत्रक विक्री करून भाग भांडवलाची नोंदणी करणे सुलभ असते. पुढचा फायदा आहे तो म्हणजे लवचिकता. ही पद्धत वेळ आणि कमी रक्कम दोन्ही संदर्भातही लवचिक आहे. आणि शेवटचा फायदा आहे तो म्हणजे नियंत्रण. भाग वाटप प्रक्रियेवर सुलभपणे नियंत्रण ठेवता येते. त्याचप्रमाणे गुंतवणूकदारांवर नियंत्रण ठेवता येते. ज्या व्यक्ती अपरिचित आहेत, कंपनीशी दुरान्वये सुद्धा संबंध नाहीत, त्यांना सहजपणे कंपनीचे भाग मिळत नाहीत. भाग वाटपाबद्दल गोपनीयता राहते. कंपनीचे नियंत्रण प्रवर्तक त्यांचे मित्र नातेवाईक यांच्याकडेच राहते. सभासद संख्या मर्यादित राहते. या खाजगी विपणनाच्या काही मर्यादाही आहेत. त्यामध्ये पहिली मर्यादा आहे ती म्हणजे मर्यादित विपणन. मित्रांनो, विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे भाग वितरण जात नाही. दुसरी मर्यादा आहे मर्यादित व्याप्ती. अशा प्रतिभूतींची बाजारपेठ मर्यादित असते. भागांचे व्यवहार शेअर बाजाराच्या मदतीने होत नाही. आणि शेवटची मर्यादा आहे ती म्हणजे मक्तेदारी निर्माण होण्याची शक्यता. मक्तेदारी निर्माण होणे शक्य असते. श्रीमंत आणि उच्चभ्रू अशा विशिष्ट कुटुंबियांकडेच कंपनीच्या भागांची मालकी
असते. यानंतर प्रतिभूती विपणनाची दुसरी पद्धत आहे ती म्हणजे सार्वजनिक विपणन. त्याचे काही फायदे आहे. मित्रांनो, खूपच मोठ्या प्रमाणावर भांडवल निर्मिती करावायची असते त्यावेळी या मार्गाचा अवलंब केला जातो. त्याला पब्लिक ऑफर असा शब्द आहे. सार्वजनिक मर्यादित कंपन्या या पद्धतीचा अवलंब करतात. मात्र सार्वजनिक स्वरूपात भागांची विक्री करताना कंपनी कायदा 1956 अनुसार विविध तरतुदींचे पालन करणे बंधनकारक असते. याचा पहिला फायदा आहे तो म्हणजे अमर्यादित व्याप्ती. विस्तृत प्रमाणात भाग भांडवलाला बाजारपेठ उपलब्ध होते म्हणून या विपणनाला अमर्यादित व्याप्ती असते. दुसरा फायदा आहे तो म्हणजे रोखप्रदता. खुल्या बाजारात भाग खरेदी विक्रीचे व्यवहार होतात त्यामुळे अशा प्रतिभूतींना अधिक रोखप्रदता प्राप्त होते. गुंतवणूकदार सुलभतेने व्यवहार करू शकतात. तिसरा फायदा आहे सुलभता. मित्रांनो, खुल्या बाजारात भाग घेणे व्यवहार करणे गुंतवणूकदारांना अधिक सुलभ ठरते. या सार्वजनिक विपणनाचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. त्यातला पहिला तोटा आहे खर्चिकता. मित्रांनो, सार्वजनिक स्वरूपाच्या प्रतिभूतींचे विपणन खर्चिक ठरू शकते. भाग विक्रीला प्रतिसाद मिळावा यासाठी जाहिरात आणि प्रसिद्धीवर खर्च करावा लागतो. दुसरा तोटा आहे तो म्हणजे कायद्याने आवश्यक गोष्टींची पूर्तता. कायद्याने आवश्यक अशा बऱ्याच गोष्टींची पूर्तता करावी लागते. भाग विक्रीकरिता खुले करण्यापूर्वी विविध अडसर पार करावे लागतात. आणि तिसरा तोटा आहे तो म्हणजे अशाश्वता. मित्रांनो, अशाश्वता या घटकाला सामोरे जावे लागते. भाग बाजारात अनेक कंपन्यांचे भाग एकाच वेळी खुले असतात तेव्हा भाग विक्रीला किती प्रतिसाद मिळेल याचे नेमके अनुमान करता येत नाही. यानंतर आपण प्रतिभूतींची हमी हा भांडवलाचा 10वा स्रोत बघणार आहोत. या प्रतिभूतींची हमी याचा अर्थ बघूया. मित्रांनो, लोकांच्या मदतीने बाजारात प्रतिभूतींच्या खरेदी विक्रीचे व्यवहार होतात. हे हमीदार भांडवल विक्री संदर्भात महत्त्वाची भूमिका बजावतात. अशा भांडवल विक्रीची हमी देण्याच्या कृत्याला प्रतिभूतींची हमी असे म्हटले जाते. हमी देणे हे कंपनीच्या प्रतिभूती विपणनाचे एक महत्त्वाचे तंत्र आहे. कंपनीला त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी विशिष्ट किमान भांडवलाची गरज असते. सार्वजनिक कंपनीला त्यांनी माहितीपत्रक तयार केल्यानंतर 120 दिवसांच्या आत किमान भांडवल गोळा करावे लागते, जे भागांच्या विक्रीशिवाय शक्य नाही. आणि असे किमान भांडवल गोळा झालेले आहे असे जाहीर केल्याशिवाय कंपनी रजिस्ट्रारकडून कंपनीचा व्यवसाय करण्याकरता आवश्यक असणारा दाखला मिळत नाही. प्रत्येक कंपनीला सुरुवातीला आणि कंपनीचा व्यवसाय सुरळीत चालविण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. कंपनीने विक्रीस काढलेल्या भागांच्या अथवा कर्ज रोख्यांच्या विक्रीसाठी गुंतवणूकदारांना उद्युक्त करावे लागते. जर गुंतवणूकदारांचा योग्य प्रतिसाद मिळाला नाही तर कंपनीला भांडवल उभारणे अशक्य होईल व भांडवलाअभावी कंपनी काम करू शकणार नाही. त्यामुळे बाजारामध्ये प्रतिभूती विक्रीस काढल्यानंतर त्यास गुंतवणूकदारांचा प्रतिसाद मिळणे अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे त्यांच्या प्रतिभूतींना योग्य प्रतिसाद मिळविण्याच्या दृष्टीने प्रवर्तक किंवा संचालक, विविध व्यक्ती, व्यवसाय संस्था किंवा बँका, विमा कंपन्या, प्रतिभूती विक्रीगृहे, गुंतवणूक ट्रस्ट इत्यादी सारख्या संस्थांची मदत घेतात. असे मध्यस्थ कंपनीने विक्रीस काढलेल्या प्रतिभूतींच्या विक्रीची हमी देतात. अशा व्यक्तींना भाग दलाल किंवा हमीदार असे म्हणतात. यानंतर याची व्याख्या आपण बघूया. या व्याख्येमध्ये दिलेला आहे की प्रतिभूती विक्री हमी म्हणजे असा करार ज्या अन्वये हमीदार कंपनीने विक्रीस काढलेल्या भागांची पूर्ण किंवा काही प्रमाणात विक्रीची हमी देतात. त्यांची विक्री अन्यथा झाली नसती व त्यासाठी त्यांना ठरलेले कमिशन किंवा मोबदला मिळतो. या प्रतिभूती विक्री हमीच्या काही पद्धती आहेत त्या बघूया. त्या पद्धतींमध्ये पहिली पद्धत आहे ती म्हणजे प्रतिभूती विक्रीच्या समर्थनार्थ उभे राहणे. मित्रांनो, या पद्धतीमध्ये हमीदार विशिष्ट कालावधीमध्ये विशिष्ट संख्येने भाग विक्रीची हमी देतात. संभाव्य गुंतवणूकदारांना ऑफर केलेल्या प्रतिभूती खरेदी आणि विक्रीसाठी हमीदार करार करतात. अशा हमी दिलेल्या प्रतिभूतींना गुंतवणूकदारांचा प्रतिसाद न मिळाल्यास हमीदार त्यांच्या स्वतःच्या वतीने असे भाग खरेदी करतात. अशा प्रकारे अनिश्चिततेच्या धोक्यापासून कंपनी मुक्त होते. विक्रीसाठी ठेवलेल्या प्रतिभूतींची जर विक्री झाली नाही तरच हमीदारांची जबाबदारी सुरू होते.
जर प्रतिभूती विक्रीस काढणाऱ्या कंपनीचा व्यवसाय सुरू असेल आणि तो भरभराटीला येणारा असेल, तसेच हमीदार जर प्रतिष्ठित असतील तर लोकांचा प्रतिसाद मिळणे अवघड नसते. हमीदारांनी स्वतः घेतलेली हमीच लोकांच्या प्रतिसादासाठी पुरेशी असते. ठरवून दिलेल्या कालावधीच्या अगोदर किंवा प्रतिभूतीच्या विक्रीचा वेळ संपेपर्यंत हमीदार कंपनीला पेमेंट करत नाही. त्यामुळे कंपनीला माहितीपत्रकाच्या संदर्भातील सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता होत आहे याकडे लक्ष द्यावे लागते. कंपनीला ठराविक कालावधीसाठी वाट पाहावी लागते. मात्र जर प्रतिभूती त्या कालावधीमध्ये विकल्या गेल्या नाहीत तरच हमीदारांची जबाबदारी सुरू होते. पुढची पद्धत आहे प्रतिभूती विक्री हमीची, ती म्हणजे एकवट खरेदी. मित्रांनो, बऱ्याच वेळा भाग हमीदार कंपनीने विक्रीस काढलेले सर्वच भाग किंवा कर्ज रोखे खरेदी करतात आणि त्यांची होणारी एकूण रक्कम संबंधित कंपनीला त्यांचे स्वतःचे कमिशन कापून घेऊन अदा केली जाते. या पद्धतीमध्ये कंपनीला लोकांच्या प्रतिसादाची वाट पाहावी लागत नाही, कारण भाग हमीदार स्वतःच सर्व प्रतिभूती विकत घेऊन कंपनीला त्याचे मूल्य अदा करतात. त्यानंतर भाग हमीदार इच्छुक गुंतवणूकदारांना प्रतिभूतींची विक्री करतात. यामध्ये त्यांनी ज्या किमतीस प्रतिभूती खरेदी केली आणि गुंतवणूकदारांनी विकत दिलेली जी किंमत दिली यामधील फरक हा हमीदारांची कमाई असते. खरेदीची किंमत कंपनीशी वाटाघाटी करून किंवा स्पर्धात्मक बोलीच्या माध्यमातून निश्चित केली जाते. कंपनीने विक्रीस काढलेल्या निरनिराळ्या प्रतिभूतींसाठी निरनिराळे भाग हमीदार आपापल्या किमती पुढे मांडतात. ज्यांच्या किमती अधिक असतात त्यांना त्या प्रतिभूती मिळतात. त्या प्रतिभूती पुढे चांगल्या किमतीला विकून ते स्वतःचा फायदा करतात व कंपनीला निश्चित केलेली रक्कम मिळते. एकवट खरेदी ही पद्धत कंपनीच्या दृष्टीने अधिक सोयीस्कर व सुलभ समजली जाते, कारण यामध्ये कंपनीला त्यांच्या प्रतिभूतींवर एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर रक्कम उपलब्ध होते आणि लोकांनी त्यांच्या प्रतिभूतींना प्रतिसाद देऊन नंतर त्यांची विक्री होऊन रक्कम हातात पडेपर्यंतच्या प्रक्रियेसाठी न थांबता कंपनीला निश्चितपणे त्यांच्या व्यावसायिक योजना पूर्ण करणे शक्य होते. गस्टनबर्ग यांच्या शब्दात सांगायचे झाल्यास, प्रतिभूती विक्रीस काढणाऱ्या कंपनीला त्यांच्या प्रतिभूतीसाठी खरेदीदार शोधण्याच्या जोखमीपासूनच नव्हे तर कंपनीला अपरिचित अशा विशेषीकृत प्रतिभूती वितरण कार्यापासून मुक्तता मिळते. कंपनीला एकदम रक्कम तर मिळतेच, पण भाग बाजारात प्रतिभूती विक्री करण्याचे श्रम वाचतात, तसेच वेळेची बचतही होते. आणि तिसरी पद्धत आहे ती म्हणजे व्यवसाय संघ पद्धत. मित्रांनो, या प्रकारामध्ये हमीदार त्यांची असोसिएशन किंवा सिंडिकेट स्थापन करतात आणि प्रतिभूती विक्रीची हमी देतात. खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिभूती विक्री करणे हे कंपनीचे ध्येय असते. अशा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध प्रतिभूतींच्या विक्रीसाठी एकापेक्षा अधिक भाग हमीदार एकत्र येतात व आपापसात करार करतात. यामध्ये प्रत्येकजण संपूर्ण प्रतिभूती विक्रीमधील काही ठराविक भागांची जबाबदारी स्वीकारतो. यामध्ये हे व्यवसाय संघ वाटाघाटीच्या तत्वावर विशिष्ट प्रतिभूतींसाठी खरेदीदाराची विक्री भूमिका पार पाडतात. त्याचप्रमाणे इच्छुक गुंतवणूकदारांसाठी विक्रेत्याची भूमिका पार पाडतात. मात्र न विकणाऱ्या प्रतिभूतींची जोखीम या व्यवसाय संघाची असते. खरेदीची किंमत आणि विक्रीची किंमत यामध्ये योग्य ती तजवीज करून व्यवसाय संघ नफा मिळवितो. अशा किंमती, त्या प्रतिभूतींचा आकार, त्यांची विक्रेता, कंपनीची प्रतिष्ठा, व्यवसाय संघामधील सभासदांची पतप्रतिष्ठा आणि भांडवल बाजारातील प्रचलित पद्धतींवर अवलंबून असतात. यानंतर या प्रकरणातील शेवटचा मुद्दा तो म्हणजे अल्पकालीन वित्तपुरवठा. या मुद्द्याचा आपण विचार करणार आहोत. यामध्ये व्यापारी पतपुरवठा किंवा कर्ज या प्रकारचा अल्पकालीन वित्तपुरवठा केला जातो. त्याचा अर्थ आपण बघूया. मित्रांनो, अल्पकालीन वित्त म्हणजे अशा स्वरूपाचे वित्त की जे 1 वर्षाच्या आत परत करावे लागते. कंपनीच्या निधी स्थितीमध्ये तात्पुरत्या स्वरूपाचे व हंगामी तत्वावर जे चढउतार निर्माण होतात त्यावेळेस अल्पकालीन वित्तपुरवठ्याचा वापर केला जातो. साधारणपणे अल्पकालीन कर्ज हे 1 वर्ष किंवा त्या आधीच परत केले जाते. कंपनीच्या कारभारातील हंगामी आणि तात्पुरत्या गरजा भागविण्यासाठी किंवा कायमस्वरूपी खर्च भागविण्यासाठी अल्पकालीन वित्ताचा वापर केला जातो. यामध्ये व्यापारी कर्ज, या व्यापारी कर्जाचा आपण अर्थ बघूया. थोडक्यात
पुरवठादारांना द्यायच्या पैशातील थकबाकी म्हणजे लोकांच्या देण्यांची खाती, त्यालाच व्यापारी कर्ज किंवा उधारी असे म्हटले जाते. विक्री झाल्यानंतर विक्रेता खरेदीदाराला पैसे देण्यासाठी काही मुदत देतो, त्यालाच व्यापारी कर्ज असे म्हणतात. वस्तूंच्या मालकीच्या हस्तांतरणातून असे कर्ज निर्माण होते. साधारणपणे कोणतीही सुरक्षितता गहाण न ठेवता अशी उधारी दिली जाते. नेहमीच्या व्यापारातून ही सवलत उपलब्ध होते, म्हणून हे कर्ज किंवा उधारी उत्स्फूर्त स्वरूपात असते. अशा उधारीची एकूण व्याप्ती, खरेदीदाराची पत, विक्रेत्याची आर्थिक परिस्थिती, खरेदीच्या अटी व शर्ती, बाजारातील स्पर्धा वगैरे गोष्टींवर अवलंबून असते. तर ह्या अल्पकालीन वित्तपुरवठ्याचे काही फायदे आहेत. त्यामध्ये पहिला फायदा आहे तो म्हणजे सहज उपलब्धी. मित्रांनो, कोणतीही कायदेशीर कृती करावी लागत नसल्याने व्यापारी कर्ज किंवा उधारी मिळविताना फारशा अडचणी येत नाही. दुसरा फायदा आहे तो म्हणजे सातत्याने उपलब्धता. मित्रांनो, उधारी ही अनौपचारिकपणे व्यापार असेपर्यंत सतत चालूच असते. संस्थेला दैनंदिन व्यवहारासाठी अधिक खेळते भांडवल शोधण्यासाठी इतर कुणाकडे जाण्याची गरज भासत नाही. तिसरा फायदा आहे मालमत्ता गहाण ठेवावी लागत नाही. यात खरेदीदाराची कुठलीही मालमत्ता गहाण ठेवावी लागत नाही. चौथा फायदा आहे तो म्हणजे लवचिकता. मित्रांनो, व्यापारी उधारी हा खेळत्या भांडवलाचा एक लवचिक मार्ग आहे. गरज असते तेव्हा खरेदीदार पैसे देणे लांबवू शकतो. अशा वेळी विक्रेता खरी अडचण समजून घेतो व उधारीची विनंती मान्य करतो. उधारीची मुदत संपायच्या आधीच पैसे देऊन काही वेळा खरेदीदार थोडी सूटही मिळू शकतो. या अल्पकालीन वित्तपुरवठ्याचे काही तोटेही आहेत. त्यामध्ये पहिला तोटा आहे तो म्हणजे जास्त खर्च. विक्रीची किंमत ठरविताना विक्रेता उधारीवरील व्याज, जोखीम व गैरसोय विचारात घेतो, त्यामुळे अशा कर्जाचा खर्च जास्त असू शकतो. आणि पुढचा तोटा आहे तो म्हणजे अवाजवी व्यापार विस्तार. भरपूर उधारी उपलब्ध असल्याने संस्था अवास्तवपणे व्यापार वाढवू शकते व त्यामुळे नुकसान होऊ शकते. अशा पद्धतीने आपण आज हे प्रकरण संपवलेले आहे. आपण भांडवलाचे विविध प्रकार, विविध स्रोत या निमित्ताने बघितलेले आहे. तसेच अल्पकालीन वित्तपुरवठा ही संकल्पना आपण अभ्यासली आहे. इथेच थांबूया. धन्यवाद.